हातामध्ये हासडतात असं देवा आणि आपल्या तोंडामध्ये घालतो देव त्याच्या हातातले घेऊन आपल्या आणि आपणच त्याला खायला दिलेला होता आणि त्यांच्या तोंडातला आपण खातो ते कोणाला मिळालं नाही बरं का हे देवादिकांना हा प्रसाद मिळाला नाही उच्चिष्ट ते न लभे देवा उच्चिष्ट ते न लगे देवा उच्चिष्ट ते न लगे देवा सदैव गोवळिया जवळिया देवा अरे देवादिकाला जे उष्ण मिळालं नाही बर का देवादिकाला जे मिळालं नाही ते सदैव गोवळिया गोपाळांना सदैव मिळालं सदैव काय भाग्य असेल त्या गोपाळांचं देवादिकाने सांगितले काला मला बी खायचं आहे भगवंतानं सांगितलं हरकत नाही काला जरी खात असल्या तुम्ही तुम्हाला खायचं असेल तर आमची एक आट आहे काय आट आहे काला आतमध्ये ठेवायचा टोपला आणून त्या प्रसादाचा आतमध्ये ठेवायचं आणि आमची एक आट आहे हे हात मागे बांधायची गोपाळाचे बी तुमचे बी हात मागे बांधायचे आणि 1 2 3 म्हणल्याबरोबर सुरू करायचं 1 मिनिट फक्त 1 मिनिट जास्त वेळ नाही 1 मिनिट तुम्हाला अवधी घेण्यात येईल टोपलं ठेवले सगळ्याचे मुश्क्या बांधला असं मागे गोपाळाचे बी देवदिकाचे बी सगळ्या म्हणले हां 1 2 3 सुरू करा आता ते देव म्हणलेले खावं कसं आता हात मुश्क्या बांधले आणि खायला काय मोकळे आहेत का हात पण गोपाळ काय केले तोंड घातल्या टोपल्यामध्ये त्याच्या तोंडात घालायचं ना त्यानं त्याच्या तोंडात घालायचं त्यानं त्याच्या तोंडात 1 मिनिटामध्ये पार प्रसाद केले महाराज ते हे सदैव गोवळिया एकमेकाचे उच्छिष्ट खाताना मानेचे वीट एकमेकाचं उष्ट खायला वीट मांडले का ते म्हणून तुकोबारा म्हणतात या अभंगामध्ये पाहता गोळी खाय त्याची उष्टावळी करती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान नामचिंतन कसं करीत होते या रे गडे नो धरू घाई जाणताही पावले ते घ्या रे आता प्रेम पावले ते घ्या रे आता प्रेम दाता पांडुरंगा
घ्या रे प्रेमदाता पांडुरंग पावले ते घ्या आता प्रेमदाता पांडुरंग पावले ते घ्या रे आता प्रेमदाता पावले ते घ्या रे आता प्रेमदाता या रे या रे गडेनो भाई कोण कोण जाणता हे नेणता जाणते असा नेणते असा कुणी असा या नाम गाऊ टाळी वाहू कशा करता आपण या शिकता देवाचं नाव गायचं आहे बरं का नामचिंतन करायचं आहे गोपाळाने तेच केले महाराज दुसरं काही केले नाही प्रेम त्यांच्या ठिकाणी प्रेम होते यारे गडेनो धरू घाई जाणताही नेनता फावने ते घ्या रे आता प्रेमदाता पांडुरंग प्रेमदाता पांडुरंग आहे ते गेलं मिळालं ते घ्या पत्रामध्ये तुमच्या नाम गावा म्हणून पाहता गोवळी खायच्याची उतावळी करती नामाचे चिंतन फक्त नामचिंतन केले त्या गोपाळाने दुसरं काही सुद्धा केले नाही म्हणून आज या अभंगाचं चिंतन भरपूर झालं आता याच्या पुढे आपणाला काला करायचे आता मी बोलल्या तसंच चला लागतं महाराज मी लबाड बोलेल का म्हणणार नाही आता हे आले खरं आता पण आता आले थोडक्या वेळेमध्ये आपणाला काला करायचे काला कुणाच्या हाताने झाला बरं का एके ठाई काला तो का म्हणे भाविकाला भाविक लोकाला काला आहे अभाविकाला नाही काला बरं का एके ठाई याचा अर्थ देव आणि भक्त एकत्र येऊन काला करावं लागतं तर काला होते नाही तर होत नाही असा काला भगवंतानी वृंदावनाच्या ठिकाणाहून गोपाळांना बरं का काला करण्याकरता तिथून घेऊन गेले आणि एकदा लहान वयामध्ये खेळत असताना गोपाळ भगवंताच्या जवळ आले आणि त्याला देवानं म्हणू लागले का रे गोपाळ लईच रोडके दिसता रे म्हणले तुम्हाला काही खायला मिळते का नाही कृष्णाला मिळतंय थोडं थोडं मिळते जास्त काही मिळत नाही थोडं मिळते मग तुम्ही याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोपर्यंत मी देणार आहे तुम्ही माझ्या बरोबर येता का पण एक काम करा हळूहळू चाला हळूहळू चालायचा अर्थ काय कोणी कुणाची निंदा करू नका कीर्तन भजन ऐकणारे तर निदान बाकीचे आता येराजना म्हणावे ते काही जया बाहेर डोई संसाराचा जे सांसारिक जीव आहे त्याला काय आपल्याला काय सांगायचं काय का करण्याचं काय पण त्याने बी नीट व्हावं म्हणूनच कीर्तन भजन आहे त्यांच्याकरताच आहे हे जाणते नेणते करा हरिकथा तराल भरवत तर काय जाणते नेणते करा हरिकथा तराल सर्वता भाक माझी तुम्ही तरताल जाणते करा नेणते करा कसली बी करा माझ्या मागे या हळूहळू चाला आणि एक काम करा कन्या जे आहेत ना कन्या खाऊ नका चांगलं खावा बरं का कन्या कशी आहे ते कन्यानं पोट भरत नाही कन्या पहिल्याच्या काळात होते महाराज काय भरपूर म्हशी गाई दूध देत होते आणि कन्या 4 वाजायची टाइम झाली की बाया कन्या भरडत होते ते 6 वाजेपासून शिजवायचं आणि घडी रानातून आले की नाही दूध सायामध्ये टाकून खायचं ते कन्या ताकामग ताक खायचं दही खायचं कधी एक कन्या कोणत्या आहे सांगू का तुम्हाला संसार रूपी कन्या टाकून द्या तुका म्हणे सांडा घाटे घाटे शब्द काय घाटे म्हणजे हरभऱ्याचे नाव घाटे म्हणजे घाटून करतात त्या कन्या घाटल्याशिवाय बाईला कन्याच करता येत नाही किती बी चतुर्बाई राहू दे घाल मनावर नुसतं पीठन कर म्हणावं कन्या कशी करते मुद्दा होऊन बसते एका जागी
कन्या घाटून करावं लागतात. कसं घाटा पळीनं घाटावं लागते, थोडं थोडं पीठ टाकावं लागते आणि घाटावं लागते, तेव्हा कन्या तयार होतात. हे संसार रूपी कन्या खाऊ नका बरं का. तुका म्हणे सांडा घाटे आणि तेने नका भरू पोटे, आज देतो पोट भरी. पुरे म्हणाल तू वरी, आज तुम्हाला पोटभर देणार आहे, माझ्या मागे या. भगवंता कुठं जायचं आहे, मी सांगतो ते करा. आता जास्त बोलत नाही तुमच्या बरोबर. गेली होती एक गवळण जळाला, गेली होती एक गवळण जळाला, होती एक सांगे गोपाळाला चला ते कमळाला चला गेली होती एक गवळण जळाला, होती एक गेली होती एक गवळण जळाला, होती एक गवळण सांगे गोपाळाला चला ते संगे गोपाळाला चला तेथे, संगे गोपाळाला चला तेथे. गेली होती एक गवळण जळाला, सांगे गोपाळाला चला तेथे. एक गवळण पाणी आणण्या करता मुनीला गेलेले, तिच्या घरी कोणी नाही, एकटीच आहे तिनं. आणि ते घर पाहून एकांताचे नवविधान नवनीताचे, त्या घरी आपणाला जायचं आहे. तिथं भरपूर देतो तुम्हाला खायला, चला काही हरकत नाही. सगळे गोपाळ भगवंताच्या मागे निघाले पण गर्दी करीत निघाले. गर्दी करायची नाही बरं का, लोली करायची नाही, हळूहळू हळूहळू चाला. कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाची निंदा करू नका, कोणी कोणाचं कमीपणा करू नका. अनेकाचे कानी गुणदोष म्हणा, कोणाचं गुणदोष वर्णन करण्यामध्ये मोठा पाप आहे महाराज, त्याच्यासारखा पाप दुसरा कोणतेच नाही. चला गेले. ती गवळण पाण्याला गेली होती, शिंकेवर उच्च लावलेले होते. भगवंतानं तिथे पाटे पुष्कळशे पाटे पडले होते. कृष्णानं सांगितलं आता एक युक्ती करूत आपण बरं का. आपण लहान गोपाळ आहोत, आता मी पाट्यावर उभा टाकले की दुसरा पाटा मला आंबडून द्या, मग ते पायाखाली घेतो, तिसरा आंबडून द्या, भरपूर पाटी यायचा. मग ते पाटावरी पाट रची वनमाळी पर्यंत ते आंबडाचे याच्यावर गाडग जोपर्यंत आंबडते तोपर्यंत उतरंडच रचीला पाटाची. मोहोरीने डोळी पाडी तशी बासरी काढला आणि त्याला मारला झाला. मारल्याबरोबर गोपाळांना सांगितलं तुम्हाला पोटभर देतो म्हणलं की नाही. मग तिने याचे पसर काही ठेवायचे नाही, तर तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून या गडी, दोन्हीकडे व्हा, तोंड पसरून आणि वाहती त्या धारान घ्यारी दोहीच्या, तुमच्या करता आणलं, मला गरज नाही याची. म्हणले काही इकडे झाले, काही इकडे झाले बरं का. पिऊ लागल्यात, आनंद घेवलेल्या, सगळं पोट भरलेल्यात काही लोकांचे. म्हणते गोड झाले, म्हणते काय गोड आहे कृष्णा, काय गोड आहे म्हणून आवडीनं खाऊ लागल्यात. आणि एक आलं लंगडं होतं, बोबडं होतं, महागे पडलं होतं म्हणते. नामदेव महाराज म्हणतात बरं का, आपल्या पद्धतीचं काही नाही, त्याला कौतुकच वाटलं त्याचं. कृष्णा काय गंमत केलं इथलं, आता खायचं सोडून द्याल बरं का त्याला, ते खाऊ लागलेत. काही लोक फराळ संपल्यावरच येतात. आज फराळ कोणाचा आहे, ते आमच्या घरचं आहे, जावा तिथं झालं की हो म्हणते, तोंड वासून येते. फराळाला बी टाईमला राहावं लागते, भजनाला बी टाईमला राहावं लागते. टाईम कशा करता दिले तुम्हाला, त्या टाईमशी मग करायचे नाही. बरं काय केलं त्या गोपाळानं, टिर्या बडवून नाचत होते, पेंदा भलेले गोविंदा युक्ती केली आणि नुसतं टिर्या बडीत राहिला. कोणी पिती दूध, कोणी खाती दही, आली लवलाई गवळ, आली लवलाई गवळ, आली लवलाई गवळ. कोणी पिती दूध, कोणी खाती दही, कोणी पिती दूध, कोणी खाती दही, आली गवळाला लवळ, आली लवलाई गवळाला. कोणी पिती दूध, कोणी खाती दही, आली लवलाई गवळण. गवळण आली, घागर उतरून ठेवली आणि हातात टिकोर घेतली, पिडणी का पिल्ल्यावा बाहेर म्हणली. आता ते गोपाळ कधीच असले बघितले नव्हते, ते घाबरले गोपाळ. कृष्णाची वाट
वाट काय पोटभर खाल्ल्या का नाही, मग खावा की एक एक. अशी बोली करून आणलायस का, धक्का लागू दे ना म्हणलं की, मग तुम्ही काय काळजी करला रे, फक्त माझ्या तोंडाकडे बघत राहा, दुसरं काय कर नाही. मी चुटकी मारल्याबरोबर एक थांबायचं नाही. दूध पिता पिता दुधाची चुरणी तोंडात धरला आणि त्या गवळीनेला ह्याला मारायचं नव्हतं, ह्याला पाहायचं होतं. भगवंताला पाहायला तृप्ती झाली नाही तिची. धनी न पुरे गुणगाता रूपदृष्टीने हळीता, बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग. काय त्यांचं रूप होतं महाराज. त्या भगवंताचं पाहायला सुरुवात केले. आणि एकी म्हणजे अलीकड, आणि अलीकडे येणारी गवळण अंगावर पडावी की काय एकी एकी म्हणून मागे फराव, पाहायचं होतं तिला. भगवंतानं बरोबर तोंडातली चुणी तिच्या डोळ्यात पडेल अशा अंतरावर गेला आणि तोंडातली दुधाची चुणी तिच्या डोळ्यात टाकला. ते डोळे चोळीत बसली आणि गोपाळाला सांगितले, नामा म्हणे पळा सांगत तसे नामा म्हणे पळा सांगत, नामा म्हणे पळा सांगत, मुक्ती होली पळ सांगत तिच्या डोळा, मुक्ती पळ तिच्या डोळा, तिच्या डोळा म्हणे पळा सांगत असे, पळ टाकी तिच्या डोळा, नामा म्हणे पळा सांगणार. पळाचा कोणी थांबू नका म्हणले. चला, अशा प्रकारचे चरित्र भगवंतानी गोकुळामध्ये केले. म्हणून तुकोबारा म्हणतात चरित्र ते उच्चार. भगवंतानं गोकुळामध्ये जे चरित्र केले तेच काल्याच्या अभंगातून, काल्याचे चरित्र ते सांगावं लागतं. दुसरं काही सांगायचं नाही, वेळ झालेली आहे. म्हणून आपल्याला आता धावतं पळायचं आहे बरं का. आता अडीच म्हणला होऊ लागल्या, कुठून जाते मला काय माहिती बरं का. गवळणी सगळ्या याला वैताग झालेला होता. त्यांच्या घरोघर दही दूध तूप लोणी खायचं, ते खायचं, गाडगे फोडायचं, काहीतरी करायचं, काहीतरी करायचं. अशा प्रकारच्या खोड्या भगवंताने गोकुळामध्ये सुरू केल्या. त्यावेळेस त्या गवळणी सगळ्या एकत्र झाल्या आणि एकत्र होऊन यशोदेच्या अंगणामध्ये गेल्या. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, अवघ्या मिळून गवळणी आल्या नंदाच्या अंगणी, जातो आम्ही गोकुळ सोडून. आमच्या सुना घेऊन ये ग बाई आमाशी पाहुणा. यशोदे बाळ तुझा त्यांना कुठवर सोसू धिंगाणा, तुझ्या लेकराचा धिंगाणा कुठवर सण करावा आम्ही, सांग तुझ्या पोराला काय तर. म्हणल्याबरोबर यशोदेने सांगितले, कृष्णा आता गावात राहायचं बंद तुझं, तू काय कर आता आपल्या गाई उद्या घ्यायचे आणि गोपाळ जेवढे आहेत त्या गोपाळाला घेऊन तू आता वनामध्ये वृंदावनामध्ये गाई राखण्याकरता जायचं. असं आईची आज्ञा झाल्याबरोबर सगळ्या गोपाळांना श्रुत केलं. सूर्योदय झाला, स्नान घातलं, मेकअप केला. कृष्णाला मेकअप केला. मेकअप म्हणजे काय, आता मेकअप निघाले बरं का. मेकअप मला बी कळणार काय झालं, सजावट मेकअप. त्याला पावडर लावलं, आता ह्यालाच म्हणतात ते मेकअप. गंध लावलं, दृष्ट होणे म्हणून तोंड काळं लावलं गालाला. आणि कृष्णाला म्हणली, बाबा आता जा गाई घे आणि हो रानामध्ये. रानात जाण्याकरता ज्यावेळेस भगवान निघाले, कोणत्या अवस्थेमध्ये ते निघाले ते सांगतात महात्मे. काळी घोंगाडी हाती काठी, घोंगाडी हाती काठी, काळी 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 घोंगाडी हाती काठी. लागला धेनुचे पाटी, लागला धेनुचे पाटी, काळी घोंगाडी हाती काठी, काळी घोंगाडी हाती काठी. लागला धेनुच्या पाटी, लागला धेनुच्या पाटी, काळी घोंगाडी
हाती काठी काळे घोंगडी हाती काठी. काळी घोंगडी खांद्यावर घेतलेले, हातात काठी घेतलेला आहे आणि अनवाणी पायानं गायच्या मागे लागला. बरं का, थोडं श्रीमद भागवतामध्ये थोडं असं सांगितलंय, भगवान वनामध्ये जाण्याकरता निघाले खरं, पण गवळणीला त्या डोळ्यात अश्रू आले. आता देव आम्हाला पाहायला मिळत नाही, दिवस अस्तमान झाला त्यावेळेस यानं गावात येणार. आता आम्ही काय करावं, आता तोपर्यंत आम्हाला काही करमत नाही, आता आमचं जीव आता काय. म्हणून कृष्णाला पाहण्याकरता प्रत्येकाच्या दारामध्ये सडा समर्जन रांगोळ्या टाकल्या आणि पंचारती घेऊन भगवंताला ओवाळायकरता उभा टाकलं महाराज. ओवाळीत 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 देव निघाले आणि वृंदावनाच्या ठिकाणी यशोदा माता पाठविली तिथपर्यंत. आणि पेंद्याला सांगितले, पेंद्या तू सगळ्यापेक्षा थोर आहेस, म्हणजे काय कर, पहिला दिवस आहे, जास्त लांब जाऊ नको. गर्गमुनीनं सांगितले कृष्णावर वृंदावनामध्ये बी बरेचसे उत्पात येणार आहेत, म्हणून तू माझ्या कृष्णाला सांभाळ. जवळीच खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. आता जवळ खेळा, जास्त लांब जाऊ नका. म्हणून भगवंताने वृंदावनाच्या ठिकाणी जाण्याकरता पहिला दिवस यशोदा घरी आली. तिलाही आता काही कर्म नाही गेला तर, म्हणून एक बार पाहण्याकरता गेली असताना तिथे एक नमुनाच घडला होता बरं का. राधा नावाची गवळण पाण्याला गेली होती, तिनं वाटत गाठली आणि तिनं पदर धरला, आधी दान माझे सार मग चाल सरजाऊ दे रे सरजाऊ दे रे सरजाऊ दे रे परदा मुळी भेटलाची आता नाट लागली संचिता खेपा कुंटी. कृष्णा तुझी भेट झाली, जन्म मरणाच्या खेपा कुंटी झाल्या माझ्या, आता मला जाऊ दे रे, फार वेळ झाला मला. त्यावेळेस कृष्णानं सांगितलं आधी दान माझे सार मग चाल पण ते त्याच्याशिवाय तुला सोडणार नाही. इतक्यामध्ये यशोदा आली आणि पाहिली ते दृश्य डोळ्यानं. कृष्णा ऐकत होते, खरोखर गवळणी गोकुळातल्या गवळणी लबाड नाहीत. आता तू माझ्या प्रत्यक्ष मी डोळ्यानं पाहिलो, परनारीशी कैसारी झोंबशी रीत आहे का तुझी. तर कृष्णानं म्हटलं आता माय बघितली आता काय करावं, ज्यानं आपली चोरी बरं का उघड होऊन देत नाही त्याचं नाव आहे देव बरं का. अनेक सांगतो, तुम्ही हमेशा सांगतो मी बरं का, संत कधीच चुकत नाहीत मला, जन्मात कधी चुकणार नाही ते संत. आणि ह्यानं आपली चुकी झालेली दुरुस्त करते तो देव. आई तुला वाटतं का असं मी असं करतो म्हणून, धरलास की रे, मग उगा धरलो नाही. माझा चेंडू लपविला पाशी, माझा चेंडू इथं खाऊन घेतले, आता जिथं चेंडू असेल तिथं हात जाईल की नाही माझा. राधा म्हणली किती लबाडायस रे, किती लबाडायस कृष्णा, अरे चेंडू तर होता का, ते होता की नाही की दाखवतो की आता. यशोदेनं नुसतं निरी धरल्याबरोबर निरी हसडीचा चेंडू पडे धरणीशी, एवढा मोठा चेंडू जमिनीवर पडला. राधा खाली मुंडी घातली, कुठून आणलास बाबा, हे काय डाव बशिलास माझ्या अंगावर. त्यावेळेस हिंमत आली, त्यावेळेस राधे मला यशोदेला, यशोदा म्हणे चाळक्या तुम्ही नारी मार्गी पैसता क्षणेक मुरारी एका जनार्दनी विनवी शिरारी. नाम घेता पातके जाती दुरी. व कृष्णाचं कायलाचं कीर्तन ऐकलं तर नाम पाप नष्ट होऊन जाते महाराज. अशा प्रकारचे भगवंताचे चरित्र. वृंदावनामध्ये गेले, इकडच्या तिकडचे खेळ खेळायला थोडं हमामा हुंबरी लगोऱ्या इटुदांड अनेक प्रकारचे चिरघोडी खो खो खेळले आणि दमले. आणि गोपाळ म्हणू लागले कृष्णा झाली आता वेळ म्हणती अनाची दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाची दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाची दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाची दोऱ्या. काम सारोनी सकळ, काम सारोनी सकळ गोपाळ गोपाळ, झाली आता वेळ म्हणती अनाची दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाची दोऱ्या. ए झाली आता वेळ म्हणते अनाची दोऱ्या, झाली आता वेळ म्हणते अनाची दोऱ्या. झाली आता वेळ झाली अनाशी दोऱ्या.
भगवंतानं सांगितलं शिदोऱ्या तर आपल्याला खायचे तरी बाबा, पण आपल्या गाई लांबल्यात ना, ते गाई एकत्र केल्याशिवाय गुराख्याला जेवायला येते का? चला वळू गाई बैशी गाई वळा, मागून खायचं बघा. गाई कोणत्या होत्या, किती कशा प्रकारच्या गाई होत्या, भगवंतानं सांगितलं ते तसं गाई तुमच्यानं होत नाही. ते मी वळतो म्हणले ते काय, तुम्ही काही करू नका, फक्त निवांत राहा. बासरी काढली आणि वाजवायला सुरुवात केलं महाराज. ती बासरीचा आवाज, वृंदावनातला आवाज गोकुळात गेला. एका मुलीच्या कानावरती मुलगी आपल्या आईला म्हणते, आई वृंदावनात कुणाचा वेणू असते का? ती आई म्हणते कुणाचं तर असं, तुला काय करायचं, कुणाचं तरी नव्ह, ज्या आवाजानं बरं का, वृंदावनी वेणू कोणाचा मायवाजी, वेणू नादे गोवर्धन पर्वत गडगड करते, मोर आपले पिसारे वर करून असतायत. मला तर असं वाटतं याद बाजारानं भगवान श्रीकृष्णाचाच वेणू असायला पाहिजे. ते वेणू कसला होता, यमुना जळ स्थिर स्थिर वाहे, रवी मंडल चालता शब्द होय, शेषकुर्म वराहाचे किती राहे, बाळा असताना देव विसरली मायू, लेकराला थांद्याचं माय विसरली त्या वेणूच्या नादामध्ये. असला गोड वेणू होता मला. वेणू किती गोड होता. ते ऐकली ती गवळण, आई मी चालले ग म्हणणी निघाली, पण एकटी निघाली नाही तिनं, रस्त्यावर आली आणि सगळ्याला हाक मारली, या हो या चला जाऊ सकाळा, 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 पाहू हा सोहळाजी वृंदावनीचा, पाहू हा सोहळाजी वृंदावनीचा, पाहू हा सोहळाजी वृंदावनीचा, पाहू हा सोहळाजी वृंदावनीचा, या हो या चला जाऊ सकाळा, या हो या चला जाऊ सकाळा, या हो या चला जाऊ सकाळा, या हो या चला जाऊ सकाळा. या सगळ्या गवळणी एकत्र झाल्या आणि भगवंताचा विनुनाद ऐकण्याकरता वृंदावनामध्ये आल्या आणि गोपाळाला वेढा दिला. भगवंताला वेढा दिला. भगवान म्हणतोय तुम्ही का आलोत ग इथं, तुमच्याकरता धरलो रान आणि तुम्ही घेतल्या नाकात, तुमच्याकरता रानात आलो आम्ही, गावामध्ये आम्हाला राहू दिलं नाही तुम्ही, काहीतरी तक्रारी कराने आमच्या आईला सांगत राहिलो म्हणून आम्ही रानात आलो. आता इथं याचे काय कारण आहे तुमचं. त्या गवळणी साध्या नव्हत्या बरं का. हे कृष्णा काय बोलायलाय, र म्हणत होते र. हा काय बोलायलायस रे, तुझ्या मुरलीचा तुझ्या मुरलीची ध्वनी कल्पित पडली का, कल्पित पडले कानी, विवळ झाले अंतःकरणी, विवळ झाले अंतःकरणी, आम्ही घरधंदा विसरले, घरधंदा विसरले, आरे सावरिया वाजवली मुरली, ओ आरे सावरिया वाजवली मुरली, आहार सावरिया कसे वाजवली मुरली, आहार सावरिया कसे वाजवली मुरली, कशी वाजवली मुरली, कशी वाजवली मुरली, कैसी वाजवली मुरली, कैसी वाजवली मुरली, कशी वाजवली मुरली, कशी वाजवली मुरली, कैसी वाजवली मुरली,
मैया कैसे वाजवते हरिला माझा प्राण संसार केला दाना दिन येऊन हृदय संचारली या हरे सावळिया कैशी वाजवली मिरली. ती मुरली किती गोड होती. मी म्हणतो बऱ्याच दिवसापासून म्हणालो, पण म्हणणारे का लोकाला काही ते स्वर सापडणं गेले बरं का. स्वरात गोड जर म्हणलं तर हाय सगळं काही. म्हणून भगवंताने मुरली कशी वाजवली होती आणि किती गोड होती ते नाथ महाराजाने एका अभंग गवळणीमध्ये वर्णन केलेलं आहे बरं का. मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू, मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू, मधु मधुर मधुर वाजवितो वेणू, मधु मधुर मधुर वाजवितो वेणू, मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू, मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू, मधु मधुर मधुर वाजवितो वेणू, मधु मधुर मधुर नीला सांगितलं तुम्ही आता काय करा, तुम्ही गोकुळात जा. अरे आज यमुनेत कोणी जायचं नाही. मोठे मोठे भाऊ आले, काय विश्वास असेल त्या गोपाळांचा. कृष्णा बरोबर आहे तुझं म्हणणं, पण आम्ही पाणी कुठे पिऊ, वृंदावनाला जाऊन पाणी प्यायचं. हात कुठं पुसा, टिरीला पुसा. उसवण्या हाचे टिरी सांगाते का बरं. टिरीच्या ठिकाणी कोणती देवता नाही. सगळ्यामध्ये देवता आहे, सगळ्या इंद्रियामध्ये देव आहे, पण टीर हे स्मशानभूमी मसनवाटा असल्यासारखं आहे. तिथं हात पुसा. आता कुणी जाऊ नका कुणीकडे. ब्रह्मदेव म्हणला मी काला खायल्याशिवाय येत नाही म्हणला, आणि गोपाळ झाला मला 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 मला. भगवंतानं वळ केलं तुला होय. बापाची कुंडलिनी तयार करायला सोय. तुला कसं मिळते रे काला. तू काहीच केला नाहीस ते काला मिळते काय. त्याला दिल्यासारखं करायचं, दुसऱ्याला द्यायचं, दुसरं द्यायचं करते. वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम उत्तम लोका दाखवू. बरं का काला वाटू ये कमी खा. वैष्णव का संभ्रम. नित्या वैष्णवाला काला मिळतो बरं का. दुसऱ्याला कोणाला काळा मिळत नाही. आणि तो काला कुणाच्या संगतीत मिळतो, संतांच्या संगतीत मिळतो. ते संत कोणते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली राज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज कुंडली कवरले हरिढोल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली राज माऊली तुकाराम